Good afternoon, all. Now we will start. In this lecture, we are going to revise the third unit. That is nothing but transmitters and receivers. Okay. This is syllabus for third unit, transmitters and receivers. First point, generation of AM. Okay. First point पासून आपण revise करूया. Okay. Generation of AM. In second unit, we studied what is AM, what is FM, and what is PM. What is AM? Amplitude modulation. Amplitude modulation is nothing but amplitude of the carrier signal is varied in accordance with the amplitude of modulating signal. आपण मॉड्युलेशन परफॉर्म करतो का तर लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन पॉसिबल व्हावं ऍज वेल एज मल्टिप्लेक्सिंग पॉसिबल व्हावं. असे 4-5 रिझन्स आहेत. टू रिड्यूस द हाईट ऑफ अँटेना, टू अवॉइड द मिक्सिंग ऑफ सिग्नल्स. या रिझन्समुळे आपण मॉड्युलेशन परफॉर्म करतो. ते मॉड्युलेशन अॅनालॉग कम्युनिकेशन मध्ये 3 टाईप आहेत मॉड्युलेशन टेक्निकचे. अँप्लिट्यूड मॉड्युलेशन, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आणि फेज मॉड्युलेशन. त्यामधले आपण ट्रान्समिटर्स आणि रिसिव्हर्स मध्ये AM ट्रान्समिटर्स, AM रिसिव्हर्स, FM ट्रान्समिटर्स आणि FM रिसिव्हर्स स्टडी करतोय. ओके. मग फर्स्ट जनरेशन ऑफ AM म्हणजेच जी अँप्लिट्यूड मॉड्युलेटेड वेव्ह आहे ती कशा टाईपने जनरेट केली जाते. म्हणजे अँप्लिट्यूड ऑफ द कॅरियर सिग्नल व्हॅरी केलं जातं इन अकॉर्डन्स विथ द अँप्लिट्यूड ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल. मग त्याची सर्किट डायग्राम कशी आहे, जनरेशन ऑफ AM वेव्ह कशी जनरेट केली जाते, जे की ट्रान्समिटर साइडला जनरेट होते. म्हणजेच AM मॉड्युलेशन ट्रान्समिटर साइडला होतं, AM डिमॉड्युलेशन रिसिव्हर साइडला होतं. ओके. मग हे जे AM ट्रान्समिटर्स आहेत ते AM ट्रान्समिटर्स स्टडी करायचे. ओके. AM ट्रान्समिटर्स म्हणजे जे ट्रान्समिटर्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन यूज करतात मॉड्युलेशनसाठी. ओके. जे ट्रान्समिटर्स आहेत त्याचे फंक्शन आपण बघितले. फर्स्ट काय बघितले, फंक्शन ऑफ ट्रान्समिटर. मग काय फंक्शन असतील ट्रान्समिटरचे. फर्स्ट फंक्शन टू कन्वर्ट ओरिजिनल इन्फॉर्मेशन इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल. देन सेकंड टू एम्प्लिफाय द वीक सिग्नल. थर्ड टू मॉड्युलेट द सिग्नल and then to increase the power level of modulated signal, and last to transmit the signal through transmitting antenna. Okay. आपण बेसिक कम्युनिकेशन सिस्टमची ब्लॉक डायग्राम स्टडी केली ज्यामध्ये इनपुट ट्रान्सड्यूसर, त्यानंतर इनपुट ट्रान्सड्यूसर कडून जो डेटा आहे तो एम्प्लिफाय केला जातो. ओके. एम्प्लिफिकेशन तर मग तो मॉड्युलेशन साठी दिला जातो. ओके. मॉड्युलेशन जे आहे ते जर AM टाईपचं असेल तर AM जनरेटर्स यूज केले जातात. मग ही जे ट्रान्समिटर्स आहेत ज्यामध्ये एवढे ब्लॉक्स आहेत, मॉड्युलेशन असेल, एम्प्लिफिकेशन असेल. ओके. मग या ट्रान्समिटरचं फंक्शन काय काय आहे तर फर्स्ट टू कन्वर्ट ओरिजिनल इन्फॉर्मेशन इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल. ओरिजिनल इन्फॉर्मेशन असेल, व्हॉइस असेल, पिक्चर असेल, ओके, साऊंड असेल, ही जी इन्फॉर्मेशन आहे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवायची. ओके. मग ट्रान्समिटरचं फंक्शन काय, ती जी ओरिजिनल इन्फॉर्मेशन आहे तिचं इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलंट सिग्नल मध्ये कन्व्हर्जन करणं. देन सेकंड टू एम्प्लिफाय द वीक सिग्नल. म्हणजे जो इन्फॉर्मेशन सिग्नल आहे तो जर वीक असेल आणि तो आपल्याला लॉंग डिस्टन्स साठी पाठवायचा आहे, मग तो एम्प्लिफाय करण्याची गरज असते. म्हणजेच त्याची सिग्नल स्ट्रेंथ जी आहे ती बूस्ट करायची गरज असते. ओके. मग ट्रान्समिटरला हे एक फंक्शन होतं टू एम्प्लिफाय द वीक सिग्नल. देन थर्ड टू मॉड्युलेट द सिग्नल. ओके. टू मॉड्युलेट द सिग्नल मध्ये मॉड्युलेशन परफॉर्म केलं जातं. हे जे आहे टू मॉड्युलेट द सिग्नल आपला थर्ड पॉइंट आहे, टू मॉड्युलेट द सिग्नल. ओके. म्हणजेच AM मॉड्युलेशन असेल तर AM मॉड्युलेटेड ट्रान्समिटर असेल तर AM मॉड्युलेशन परफॉर्म होतं. जर FM ट्रान्समिटर असेल तर FM मॉड्युलेशन परफॉर्म होतं. ओके. देन फोर्थ टू इन्क्रीज द पॉवर लेवल ऑफ मॉड्युलेटेड सिग्नल. फोर्थ काय आहे, जो मॉड्युलेटेड सिग्नल आहे आफ्टर मॉड्युलेशन झाल्यानंतर जो सिग्नल आहे त्याची पॉवर लेवल इन्क्रीज करणे. ओके. म्हणजे पॉवर एम्प्लिफायर्स यूज केले जातात. देन फिफ्थ टू ट्रान्समिट द सिग्नल थ्रू ट्रान्समिटिंग अँटेना. फिफ्थ फंक्शन काय की जो मॉड्युलेटेड सिग्नल आहे ज्याची पॉवर लेवल बूस्ट केली जाईल थ्रू पॉवर एम्प्लिफायर्स, देन इट विल बी ट्रान्समिटेड व्हाया ट्रान्समिटिंग अँटेना. ओके. मग ट्रान्समिटिंग अँटेना काय करेल, तो
पॉवर लेवल बूस्ट केलेला जो सिग्नल आहे तो सिग्नल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मध्ये कन्वर्ट केला जाईल व्हाया अँटेना. अँटेनाचं वर्क काय असेल, इलेक्ट्रिकल इक्वालंट सिग्नलचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये कन्व्हर्जन करणं, म्हणजे ट्रान्समिटिंग थ्रू इयर मधून ट्रान्समिट करतोय, म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये त्याचं कन्व्हर्जन करून मग आपण ट्रान्समिट करतोय. हे झाले ट्रान्समीटरचे फंक्शन्स. देन वी स्टडीड AM ट्रान्समीटर्स. AM transmitters are classified into two types, low level and high level AM modulator circuit or AM transmitter circuits. Okay, first we studied low level modulated AM transmitter. Okay, लो लेवल AM ट्रान्समीटर जो आहे, लो लेवल आणि हाय लेवल ह्या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे, जे मॉड्युलेशन परफॉर्म होतं लो लेवल मध्ये ते लो पॉवर लेवलला होतं आणि हाय लेवल मॉड्युलेटेड AM ट्रान्समीटर मध्ये जे मॉड्युलेशन होतं ते लो पॉवर लेवल वरती होतं. ओके, ऍज वेल ऍज लो लेवल मॉड्युलेटेड AM ट्रान्समीटर मध्ये लिनियर ऍम्प्लिफायर्स यूज केले जातात आणि हाय लेवल मॉड्युलेटेड AM ट्रान्समीटर्स मध्ये हाय पॉवर लेवल ऍम्प्लिफायर्स सच एज क्लास C ऍम्प्लिफायर्स यूज केले जातात. ओके, यामध्ये लिनियर म्हणजे क्लास B, क्लास AB ऍम्प्लिफायर्स यूज केले जातात आणि हाय लेवल मध्ये क्लास C पॉवर ऍम्प्लिफायर यूज केला जातो. ओके, मग फर्स्ट लो लेवल मॉड्युलेटेड AM ट्रान्समीटर मध्ये जो ब्लॉक आहे तो आहे स्टॅबिलायझर RF क्रिस्टल ऑसिलेटर. या ब्लॉकचं वर्किंग काय, इट जनरेट्स द कॅरियर सिग्नल ऑफ FC फ्रिक्वेन्सी. FC फ्रिक्वेन्सीचा कॅरियर सिग्नल जनरेट कर. नेक्स्ट क्लास A बफर एम्प्लिफायर. ओके, क्लास A बफर एम्प्लिफायर ही स्टेज जी आहे ती टू अवॉइड दी लोडिंग इफेक्ट अवॉइड करण्यासाठी यूज केली. म्हणजेच जर क्लास A बफर एम्प्लिफायर ही स्टेज नाही यूज केली आपण तर स्टॅबिलायझर RF क्रिस्टल ऑसिलेटर करून जो करंट फ्लो आहे तो जास्त होतो एम्प्लिट्यूड मॉड्युलेटर कडे. त्यामुळे जे ऑसिलेशन्स क्रिएट होतात ऑसिलेटर थ्रू ते स्टॉप होतील. त्यासाठी आपण क्लास A बफर एम्प्लिफायर यूज केला. त्यानंतर तो जो कॅरियर सिग्नल आहे तो एम्प्लिट्यूड मॉड्युलेटरला अप्लाय केला जातो. ओके, मग एम्प्लिट्यूड मॉड्युलेटरला फर्स्ट इनपुट असेल कॅरियर. ओके, मग सेकंड इनपुट काय आहे, इन्फॉर्मेशन सिग्नल. ओके, जो की एम्प्लिट्यूड मॉड्युलेटर सर्किटला दिला. मग एम्प्लिट्यूड मॉड्युलेटर एक मिनिट. ओके, एम्प्लिट्यूड मॉड्युलेटर सर्किटला सेकंड इनपुट आहे इन्फॉर्मेशन सिग्नल. ओके, इन्फॉर्मेशन सिग्नल म्हणजे जो की माइक थ्रू प्री एम्प्लिफायर सर्किट थ्रू क्लास A ऑडिओ एम्प्लिफायर थ्रू एम्प्लिफाय केला जाईल आणि मग एम्प्लिट्यूड मॉड्युलेटर सर्किटला अप्लाय केला जाईल. आता हा जो माइक आहे, ओके, हा माइक काय करेल, ओरिजिनल व्हॉइस सिग्नल आहे त्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल इक्वालंट सिग्नल मध्ये करेल. ओके, म्हणजे आपण इनपुट ट्रान्सड्युसर स्टडी केला, हा माइक जो आहे ऍज अन इनपुट ट्रान्सड्युसर ऍक्ट होईल. म्हणजेच इट्स कन्वर्ट्स दी ओरिजिनल व्हॉइस सिग्नल इनटू इलेक्ट्रिकल इक्वालंट सिग्नल. ओके, देन दिस ऑडिओ सिग्नल और इलेक्ट्रिकल इक्वालंट सिग्नल आहे म्हणजेच मॉड्युलेटिंग सिग्नल तो प्री एम्प्लिफायर अँड ऑडिओ प्रोसेसिंग अँड फिल्टरिंग या सर्किटमध्ये काय काय केलं जाईल, प्री एम्प्लिफिकेशन केलं जाईल. म्हणजेच जो ऑडिओ सिग्नल आहे त्याची एम्प्लिट्यूड लेवल बूस्ट केली जाईल. ओके, त्यानंतर फिल्टरिंग थ्रू त्यामध्ये जर नॉइज असेल तर तो रिमूव्ह केला जाईल. ओके, नेक्स्ट स्टेज आहे क्लास A ऑडिओ एम्प्लिफायर. मग हा जो एम्प्लिफाईड सिग्नल आहे ऍज वेल एज फिल्टर्ड सिग्नल अगेन क्लास A ऑडिओ एम्प्लिफायर थ्रू एम्प्लिफाय केला जाईल. ओके, आणि मग तो जो सिग्नल आहे मॉड्युलेटिंग सिग्नल तो एम्प्लिट्यूड मॉड्युलेटर सर्किटला दिला जाईल. मग हा जो एम्प्लिट्यूड मॉड्युलेटर आहे या मॉड्युलेटिंग सिग्नल नुसार हा जो कॅरियर आहे याचं एम्प्लिट्यूड व्हॅरी करेल. ओके, सेम एम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड वेव्ह जनरेट करेल. ही आहे एम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड वेव्ह आणि ही जनरेट कशावरून झाली, ही कॅरियर आणि मॉड्युलेटिंग सिग्नल. ओके,
त्याच्यानुसार व्हॅरी झाली, जनरेट झाली. मग ही जी एएम वेव्ह आहे, ही एएम वेव्ह आफ्टर एएम मॉड्युलेशन जनरेट झाली. मग त्यानंतर काय होईल, ही जी एएम वेव्ह आहे, लिनियर अँप्लिफायर्स थ्रू त्या एएम वेव्हची अँप्लिट्यूड अँप्लिफाय केली जाईल. त्यानंतर क्लास बी पॉवर अँप्लिफायर थ्रू पॉवर लेवल बूस्ट केली जाईल. ती जी एएम वेव्ह आहे, ह्या एएम वेव्हची पॉवर बूस्ट केली जाईल आणि लास्टला मग ट्रान्समिटिंग अँटेना थ्रू ती एएम वेव्ह ट्रान्समिट केली जाईल. म्हणजेच एएम मॉड्युलेटेड वेव्ह ट्रान्समिटिंग अँटेना थ्रू ट्रान्समिट केली जाईल. कधी कधी काय होतं, हा जो पॉवर अँप्लिफायर आहे हा आणि अँटेना या दोन्हीमध्ये मॅचिंग सर्किटची गरज पडते. ओके, मॅचिंग सर्किट जर यूज केला तर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर पॉसिबल होतं. ओके, then this is low level modulated AM transmitter. Then we studied high level AM modulator or AM transmitter. आता दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे? फर्स्ट ब्लॉक तर सेम आहे. ओके, स्टॅबिलायझर RF क्रिस्टल ऑसिलेटर हा ब्लॉक सेम आहे. देन बफर अँप्लिफायर वर्किंग पण सेम आहे. हा जो ब्लॉक आहे तो कॅरियर जनरेट करेल. हा लोडिंग इफेक्ट अवॉइड करण्यासाठी यूज केलाय. म्हणजे ड्रायव्हर अँप्लिफायर नेक्स्ट स्टेज जे आहे RF अँप्लिफायर आणि ड्रायव्हर अँप्लिफायर याच्या थ्रू जास्त करंट क्रिस्टल ऑसिलेटर करून ड्रॉ होतो आणि त्यामुळे मग ऑसिलेशन स्टॉप होतात. यासाठी बफर अँप्लिफायर स्टेज यूज केली. ओके, नेक्स्ट ड्रायव्हर अँप्लिफायर. जे ड्रायव्हर अँप्लिफायर सर्किट आहे हे कशासाठी यूज केलं? इट इज युज्ड टू अँप्लिफाय द सिग्नल अप टू द प्री डिटरमाइंड लेवल. मग कुठली प्री डिटरमाइंड लेवल असेल जी की क्लास सी RF अँप्लिफायरला ऑपरेट करेल, ड्राईव्ह करेल. ओके, त्या लेवल पर्यंत तो सिग्नल जो आहे तो बूस्ट करण्याचं काम ड्रायव्हर अँप्लिफायर्स करतात. देन सेकंड, हा पण पार्ट सेम आहे, फक्त हे दोन ड्रायव्हर अँप्लिफायर्स एक्स्ट्रा आहेत. मग हे ड्रायव्हर अँप्लिफायर्स काय यूज केलेत? कारण आपण हाय लेवल मॉड्युलेटेड एएम ट्रान्समिटर स्टडी करतोय. म्हणजेच जे मॉड्युलेशन आहे ते हाय पॉवर लेवलला होतं आणि मग ती पॉवर लेवल बूस्ट करण्यासाठी म्हणजे सेकंड स्टेजला ड्राईव्ह करण्यासाठी लागणारी जी पॉवर आहे ती ड्रायव्हर अँप्लिफायर्स थ्रू अँप्लिफाय होते. ओके, देन जे अँप्लिफायर्स आहेत आणखी एक डिफरन्स म्हणजे लिनियर अँप्लिफायर्स यूज केलेत लो लेवलमध्ये आणि हाय लेवलमध्ये बघा क्लास सी RF आउटपुट अँप्लिफायर यूज केले. म्हणजे क्लास ए बी, क्लास ए याच्याऐवजी क्लास बी मॉड्युलेटर किंवा क्लास बी अँप्लिफायर यूज केलाय आणि याच स्टेजमध्ये मॉड्युलेशन पण परफॉर्म होतं. इथे लिहिले मॉड्युलेटर म्हणजेच अँप्लिट्यूड मॉड्युलेटर यूज केलाय ऍट हाय पॉवर लेवल. ओके, अँड इट परफॉर्म द मॉड्युलेशन based on the two signals, carrier signal coming from this stage and modulating signal from this stage. Okay, then after modulation, this wave is transmitted via transmitting antenna. This is high level modulated AM transmitter. Okay, then we study difference between comparison between high level modulation and low level modulation. Okay, then AM modulated circuit using BJT. एएम मॉड्युलेटर सर्किट. आता आपण एएम ट्रान्समीटर स्टडी केला. ओके, दोन हाय लेवल लो लेवल. यामध्ये हा जो ब्लॉक आहे एएम मॉड्युलेटर हा ब्लॉक आपल्याला स्टडी करायचा आहे. एएम मॉड्युलेटर म्हणजेच बघा काय आपण स्टडी करतोय, एएम मॉड्युलेटर सर्किट युजिंग बीजेटी. म्हणजे त्या एएम मॉड्युलेटर ह्या ब्लॉक मध्ये एवढी सर्किटरी असेल. ओके, एएम मॉड्युलेटर युजिंग बीजेटी बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. दिस इज बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. मग मॉड्युलेटिंग सिग्नल हा इथं अप्लाय केलाय. मॉड्युलेटिंग सिग्नल म्हणजेच इन्फॉर्मेशन सिग्नल पॉवर अँप्लिफायरला अप्लाय केलाय. मग पॉवर अँप्लिफायर काय करेल, त्या सिग्नलची पॉवर लेवल बूस्ट करेल. ओके, मग हा जो मॉड्युलेटिंग सिग्नल आहे तो हा ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला मॉड्युलेटिंग सिग्नल अप्लाय केला. ही म्हणजे प्रायमरी झाली. ओके, आणि ही सेकंडरी. आणि जी सेकंडरी आहे त्या सेकंडरीला व्हीसीसी अप्लाय केलाय, प्लस व्हीसीसी. ओके, मग हा जो प्लस व्हीसीसी आहे हा हे जे आहे ते ट्यून्ड सर्किट आहे. ओके, ट्यून्ड सर्किटला अप्लाय केले. कॅपॅसिटर आणि इंडक्टर हे जे पॅरलल मध्ये यूज केलेत हे आहे ट्यून्ड सर्किट आणि इथं RF बायपास कॅपॅसिटर आहे. ओके, मग काय होईल जेव्हा आपण मॉड्युलेटिंग सिग्नल अप्लाय करू, हा झाला मॉड्युलेटिंग. नंतर कॅरियर सिग्नल. आपल्या सर्किटला दोन सिग्नल लागतात. मॉड्युलेशन परफॉर्म करायचं असेल तर दोन सिग्नल ऍज अन इनपुट म्हणून द्यावे लागतात. एक म्हणजे इन्फॉर्मेशन सिग्नल आणि सेकंड कॅरियर सिग्नल. मग हा जो ऑसिलेटर आहे तो कॅरियर सिग्नल जनरेट करतोय आणि हा जो कॅरियर सिग्नल आहे तो आपला जो बीजेटी आहे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर त्याच्या बेसला अप्लाय केलाय. ओके, क्लास सी RF अँप्लिफायर म्हणून हा हे जे सर्किट आहे ते
वर्क होत आहे. ठीक आहे, त्याच्या बेसला आपण कॅरियर अप्लाय करतो. ओके, देन इथं ऑपरेशन दिलंय. द ट्रान्झिस्टर इज नॉर्मली ऑपरेटेड इन द क्लास सी मोड. क्लास सी पॉवर एम्प्लिफायर यूज केलाय, म्हणजे जो ट्रान्झिस्टर आहे तो क्लास सी मोड मध्ये ऑपरेट होतोय. The carrier input to the base must be sufficient to drive the transistor into conduction over the part of RF cycle. आपण कॅरियर अशा टाईपचं अप्लाय करतोय की ज्यामुळे ट्रान्झिस्टर काय होईल की सफिशियंट ट्रान्झिस्टरला ड्राईव्ह होण्यासाठी सफिशियंट बेस व्होल्टेज भेटेल. ओके, आणि कलेक्टर मधून आपल्याला आउटपुट पल्सेस भेटतील. The tuned circuit in the collector is tuned to resonate at the fundamental components. Thus, the RF voltage at the collector is sinusoidal. When modulating signal is applied to the steady collector voltage, जेव्हा आपण मॉड्युलेटिंग सिग्नल अप्लाय करू म्हणजेच इन्फॉर्मेशन सिग्नल अप्लाय करू, कुठे अप्लाय करणार? कलेक्टरला. ओके, देन कलेक्टर व्होल्टेज चेंजेस टू स्लोली वॅरिंग व्होल्टेज गिवन बाय व्हीसीसी. ओके, काय होते बघा ह्या सर्किटमध्ये जेव्हा मॉड्युलेटिंग सिग्नल अप्लाय करू तेव्हा हा जो ट्रान्झिस्टर आहे ह्या ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरला, म्हणजे हा कलेक्टर झाला, हा बेस झाला, हा इमिटर झाला. ओके, या कलेक्टरला काय होईल, जो व्हीसीसी दिलाय म्हणजेच हे जे व्होल्टेज आहे व्हीएम ऑफ टी हे चेंज होईल इन अकॉर्डन्स विथ दी मॉड्युलेटिंग सिग्नल. समजतं? व्हीसीसी जे आहे ते चेंज होईल. कशामुळे चेंज होईल? मॉड्युलेटिंग सिग्नल अप्लाय केलाय आणि ते जे व्होल्टेज चेंज व्होल्टेज आहे या ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरला दिलंय. ओके, देन the RF bypass capacitor provides a low impedance path. मग हा जो RF bypass capacitor आहे आउटपुटचा, हा RF bypass capacitor लो इम्पिडन्स पाथ जनरेट करेल. लो इम्पिडन्स म्हणजे काय? करंट असेल किंवा व्होल्टेज असेल तो लो इम्पिडन्स पाथने काय होईल? पास होईल. लो इम्पिडन्स, हाय इम्पिडन्स असेल तिकडे तो पास होणार नाही. मग जेव्हा हा RF bypass capacitor थ्रू लो इम्पिडन्स पाथ थ्रू तो ग्राउंड कनेक्ट होईल तेव्हा मॉड्युलेटिंग सिग्नल 0 असेल. ओके, दिस इज AM मॉड्युलेटर सर्किट युजिंग BJT. ओके, देन वेवफॉर्म्स. ह्या वेवफॉर्म्स आहेत मॉड्युलेटिंग सिग्नल, कॅरियर सिग्नल आणि लास्टला मग हे जे मिडलचं कॅरियर आहे त्याच्या अकॉर्डिंगली मिडलचं जे कॅरियर आहे त्याचं अँप्लिट्यूड या साइन वेव्हच्या अकॉर्डिंगली व्हॅरी झालंय. ओके, हा अप्पर साइड बँड आणि हा लोअर साइड बँड असेल. ओके, आणि ही जी वेव्ह आहे ती मॉड्युलेटिंग आउटपुट म्हणजेच AM एनोलोग असं म्हणतात त्याला किंवा AM मॉड्युलेटेड वेव्ह असं म्हटलं जातं. मग ही जी AM मॉड्युलेटेड वेव्ह आहे ही कशावरून जनरेट झाली आहे? तर कॅरियर अँड मॉड्युलेटिंग सिग्नल. मग या मॉड्युलेटिंग सिग्नल नुसार ह्या कॅरियरचे अँप्लिट्यूड व्हॅरी झाले. ओके, मग हे 2 वेने व्हॅरी झाले, एक अप्पर साइड बँड वेने आणि लोअर साइड बँड वेने. दोन्हीमध्ये सेम इन्फॉर्मेशन कॅरी होईल आणि दोन्हीमध्ये पॉवर पण सेम असेल. ठीक आहे, देन नेक्स्ट we studied advantages, disadvantages and applications of AM. AM transmitters are not complex, then AM receivers are simple and easy to detect, less expensive, then covers large distance. Disadvantages of AM: first, requires large bandwidth, then requires large power, get affected due to noise. Applications: radio broadcasting and picture transmission in television. Okay, these are the applications of AM. Then we studied AM receivers. AM receiver मध्ये आपण स्टडी केला ट्यून्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसिव्हर आणि सुपर हेटेरोडाईन रिसिव्हर. आपल्याला सिलेबसला फक्त सुपर हेटेरोडाईन रिसिव्हर आहे, पण ट्यून्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसिव्हर पण आपल्याला माहिती असायला पाहिजे की काय आहे तो नक्की. ठीक आहे, मग फर्स्ट वी स्टडीड ट्यून्ड रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसिव्हर. यामध्ये आता हा रिसिव्हर आहे म्हणजे जी AM वेव्ह ट्रान्समिट केली होती ट्रान्समीटर थ्रू ती रिसिव्हरला रिसिव्ह होईल. या रिसिव्हिंग अँटेनाला काय असेल मग? AM वेव्ह, AM मॉड्युलेटेड वेव्ह ऍज अन इनपुट म्हणून भेटेल रिसिव्हिंग अँटेनाला. मग रिसिव्हिंग अँटेना ही जी AM मॉड्युलेटेड वेव्ह आहे ती फर्स्ट RF एम्प्लिफायरला देईल. त्यानंतर सेकंड RF एम्प्लिफायर. हे जे एम्प्लिफायर्स आहेत हे रिसिव्हड सिग्नलचे एम्प्लिफिकेशन परफॉर्म करण्यासाठी यूज केले. as well as it selects only desired frequency range. आणि हे जे रिसिव्हर्स आहेत यामधले जे RF एम्प्लिफायर्स आहेत हे काय करतील की जी रिक्वायर्ड फ्रिक्वेन्सी रेंज आहे तीच फक्त सिलेक्ट करतील अँड एम्प्लिफाय करतील. देन इट इज अप्लाइड टू डिटेक्टर सर्किट. हिअर AM डिटेक्टर्स आर युज्ड टू डिटेक्ट दी सिग्नल. डिटेक्टर म्हणजे काय होतं? डिमॉड्युलेशन परफॉर्म होतं. डिमॉड्युलेशन होतं म्हणजेच जे आपण ओरिजिनल इन्फॉर्मेशन सिग्नल आहे जी कॅरियर मध्ये मिक्स केली होती आणि पाठवलं होतं
त्यामधून कॅरियर रिमूव्ह केलं जातं आणि ओरिजिनल इन्फॉर्मेशन सिग्नल इथं रिजनरेट केली जाते डिटेक्टर सर्किट थ्रू. आणि मग ही जी रिजनरेटेड ओरिजिनल इन्फॉर्मेशन आहे ती ऑडिओ एम्प्लिफायरला दिली जाईल. ऑडिओ एम्प्लिफायर एम्प्लिफायज दी this regenerated information signal, and then power level of this signal is boosted through power amplifier, and at last it applies to low pass loudspeaker, आणि लास्टला मग तो लाऊडस्पीकरला अप्लाय केला जातो. ठीक आहे. हा आहे ट्यून रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसिव्हर. मग याचा एक ड्रॉबॅक आहे की हाय फ्रिक्वेन्सीला याची स्टेबिलिटी लेस होते, हा स्टेबल राहत नाही, आउटपुट व्हॅरी होतं. ओके. as well as it is difficult to achieve sufficient selectivity at high frequencies. जशी फ्रिक्वेन्सी हाय होईल तशी याची सिलेक्टिव्हिटी कमी होते. सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय की रिक्वायर्ड सिग्नलच फक्त सिलेक्ट केला जाईल आणि अदर सिलेक्ट केले जाणार नाहीत. म्हणजे रिसिव्हरला आता मल्टिपल सिग्नल्स येतील, मग त्यातला जो डिझायर्ड फ्रिक्वेन्सी रेंज आहे तो सिलेक्ट केला जाईल. ही जी सिलेक्टिव्हिटी आहे हाय फ्रिक्वेन्सीला ती डिफिकल्ट होऊन जाते ट्यून रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसिव्हरला. ओके. द बँडविड्थ व्हेरिएशन ओव्हर द ट्युनिंग रेंज, म्हणजे ट्युनिंग रेंजच्या मध्ये जे बँडविड्थ व्हेरिएशन आहे ते होतं ट्यून रेडिओ फ्रिक्वेन्सी रिसिव्हर मध्ये, म्हणजे बँडविड्थ व्हॅरी होते, कधी लो हाय. ओके. देन इनस्टेबल टेंडन्सी टू ऑसिलेट द हाय फ्रिक्वेन्सी. आता सांगितलं हाय फ्रिक्वेन्सी जर असेल तर याचं जे आउटपुट आहे या रिसिव्हरचं ते अनस्टेबल होतं आणि ऑसिलेशन्स क्रिएट होतात, म्हणजे जे आउटपुट आहे ते ऑसिलेट होत राहतं. ठीक आहे. देन वी स्टडीड एएम सुपर हेटेरोडाईन रिसिव्हर. एएम सुपर हेटेरोडाईन रिसिव्हरचं सुपर हेटेरोडाईन प्रिन्सिपल काय आहे, जो काही रिसिव्ड सिग्नल आहे त्या रिसिव्ड सिग्नलची फ्रिक्वेन्सी लोकल ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सी बरोबर मिक्स केली जाते आणि इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी जनरेट केली जाते. ओके. हे आहे सुपर हेटेरोडाईन प्रिन्सिपल. मग या एएम रिसिव्हर मध्ये जो रिसिव्हिंग अँटेनाने रिसिव्ह केलेला सिग्नल आहे तो असेल एएम वेव्ह. आरएफ स्टेज थ्रू तो अम्प्लिफाय केला जाईल, as well as it selects only desired frequency range. Then it is applied to mixer. मग मिक्सरला सेकंड इनपुट असेल लोकल ऑसिलेटर थ्रू. मग हे दोन्ही सिग्नल मिक्स केले जातात, यांचा डिफरन्स किंवा ऍडिशन जनरेट केली जाते आणि इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी जनरेट केली जाते. ओके. इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू F0 मायनस FS और F0 प्लस FS. दोन्हीचे ऍडिशन असेल किंवा दोन्हीचं सबस्ट्रॅक्शन असेल. ओके. देन the output of this mixer is nothing but intermediate frequency is applied to IF amplifier. IF amplifier is nothing but intermediate frequency amplifier. It boosts the signal strength. Then this boosted signal is applied to detector circuit. Here AM detector circuit is used because this is AM super heterodyne receiver. Okay. Then this detected signal, that is original information signal, is applied to audio power amplifier. Audio power amplifier amplifies the power level of the signal, and at last it is applied to loudspeaker. Okay, loudspeaker is it is an output transducer which converts the electrical equivalent signal into sound signal. Okay. AGC circuit is used in the AM super heterodyne receiver. Automatic gain control. जरी रिसिव्हरचा गेन व्हेरी होत असेल, व्हेरिएबल असेल, तर एजीसी सर्किट थ्रू तो गेन कॉन्स्टंट ठेवण्याचा वर्क केलं जातं. ओके. ठीक आहे. दिस इज एएम सुपर हेटेरोडाईन रिसिव्हर. त्याचं वर्किंग असेल तर तुम्ही रीड करू शकता. देन डिमॉड्युलेशन ऑफ एएम म्हणजेच एएम डिटेक्टर्स, जे की रिसिव्हर मध्ये आपण हा ब्लॉक बघितला डिटेक्टर. हा. ओके. एएम ट्रान्समीटर मध्ये मॉड्युलेटर हा ब्लॉक बघितला, त्या ब्लॉकचा आपण एएम मॉड्युलेटर बाय युझिंग बीजेटी स्टडी केले. ओके. देन सुपर हेटेरोडाईन रिसिव्हर मध्ये डिटेक्टर हा ब्लॉक आहे, म्हणजेच एएम डिटेक्टर्स आपल्याला आता स्टडी करायचे. ठीक आहे. मग एएम डिटेक्टरचे दोन टाईप आहेत, सिम्पल डायोड डिटेक्टर आणि वॅरॅक्टर डायोड डिटेक्टर. ओके. सॉरी, प्रॅक्टिकल डायोड डिटेक्टर. सिम्पल डायोड डिटेक्टर आणि प्रॅक्टिकल डायोड डिटेक्टर असे दोन टाईप आहेत एएम डिटेक्टर सर्किटचे. एएम डिटेक्टर म्हणजे काय की एएम डिमॉड्युलेटर्स, म्हणजे यामध्ये डिमॉड्युलेशन प्रोसेस परफॉर्म होते जी की मॉड्युलेशनच्या अपोज मध्ये असेल. मॉड्युलेशन मध्ये काय होतं, जे ओरिजिनल इन्फॉर्मेशन सिग्नल आहे त्याच्यावरून एएम वेव्ह जनरेट केली जाते. ओके. आणि डिमॉड्युलेशन मध्ये एएम वेव्ह वरून ओरिजिनल इन्फॉर्मेशन सिग्नल डिजनरेट केली जाते. ठीक आहे. त्याचे दोन टाईप आहेत. फर्स्ट सिम्पल डायोड डिटेक्टर. सिम्पल डायोड डिटेक्टर मध्ये ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला मॉड्युलेटिंग सिग्नल अप्लाय केला जाईल कॅपॅसिटर थ्रू,
आणि सेकंडरीला डायोड डी फर्स्ट पाथ मध्ये कनेक्ट केला जाईल. फिल्टर यूज केला आरसी फिल्टर. फिल्टर कशासाठी यूज केला? टू रिमूव्ह दी नॉइज फ्रॉम दी सिग्नल. ओके, अँड ऍट द आउटपुट वी गेट ओरिजिनल इन्फॉर्मेशन सिग्नल. ठीक आहे. देन सेकंड प्रॅक्टिकल डायोड डिटेक्टर. यामध्ये प्रॅक्टिकल डायोड डिटेक्टर मध्ये जे एजीसी सर्किट आहे ते डिफरंट टाईपचं यूज केलंय. अगेन डायोड डी जो आहे तो रिव्हर्स जो सेकंड पाथ आहे ग्राउंड पाथ त्या पाथला कनेक्ट केलाय. म्हणजे सेम डायग्राम आहे, फक्त लो पास फिल्टर आणि डायोडची पोझिशन चेंज केली. ओके, म्हणजे डायोड रिव्हर्स केलाय, जो की जो पाथ आहे फॉरवर्ड पाथ त्या पाथ मध्ये कनेक्ट होता, आता रिव्हर्स वेने कनेक्ट केलाय. म्हणजे सेकंडरीच्या जो बिलो पाथ आहे त्या पाथला डायोड कनेक्ट केलाय. ओके, आणि यामुळे काय होईल, डायोड रिव्हर्स बायस मध्ये असल्यामुळे जो एनोलोप आहे त्याचा जो लोअर साइड बँड आहे तो डिटेक्ट होईल. कुठल्याही दोन्हीपैकी कुठल्याही एका साइड बँड वरून इन्फॉर्मेशन सिग्नल रिजनरेट करता येतो. प्रॅक्टिकल डायोड डिटेक्टर मध्ये जेव्हा आपण डायोड रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट करू तेव्हा फक्त निगेटिव्ह एनोलोप म्हणजेच जो लोअर साइड बँड आहे तो आपल्याला डिटेक्ट होईल. दोन्हीमध्ये सेमच इन्फॉर्मेशन असते, कुठला जरी डिटेक्ट झाला तरी सेम इन्फॉर्मेशन सिग्नल रिजनरेट होते. ठीक आहे. देन एजीसी सर्किट, ऑटोमॅटिक गेन कंट्रोल सर्किट. मग जे रिसिव्हर्स आहेत, रिसिव्हर्सचा गेन जरी इनपुट सिग्नल वीक असेल किंवा स्ट्रॉंग असेल तरीही गेन कॉन्स्टंट राहायला पाहिजे. मग ऑटोमॅटिक गेन कंट्रोल सर्किट हा जो गेन आहे, वीक सिग्नल असेल किंवा सिग्नल स्ट्रेंथ हाय असेल तरी गेन कॉन्स्टंट ठेवण्यासाठी आपण हे सर्किट यूज करतोय, ऑटोमॅटिक गेन कंट्रोल सर्किट. इट इज युज्ड टू ऍडजस्ट दी रिसिव्हर गेन ऑटोमॅटिकली. जो रिसिव्हर गेन आहे तो ऑटोमॅटिकली ऍडजस्ट करण्यासाठी आपण एजीसी सर्किट यूज करतो. ओके, एजीसी इन्क्रीजेस द डायनॅमिक रेंज ऑफ द रिसिव्हर. यामुळे काय होईल, जी रिसिव्हरची डायनॅमिक रेंज आहे ती इन्क्रीज होईल. ओके, देअर आर टू टाइप्स ऑफ एजीसी सर्किट, सिम्पल एजीसी अँड डिलेड एजीसी. दोन टाईप आहेत, सिम्पल एजीसी आणि डिलेड एजीसी. सिम्पल एजीसी मध्ये काय केलं जातं, दिस इज डन टू कीप द रिसिव्हर आउटपुट कॉन्स्टंट इव्हन वेन द सिग्नल स्ट्रेंथ ऍट द इनपुट ऑफ द रिसिव्हर इज चेंजिंग. जरी इनपुट सिग्नलची स्ट्रेंथ चेंज होत असेल, व्हॅरी होत असेल, तरी सुद्धा जो आउटपुट गेन आहे किंवा गेन आहे तो कॉन्स्टंट ठेवण्यासाठी ऑटोमॅटिक गेन कंट्रोल सर्किट यूज केलं जातं. ओके, मग ह्या सिम्पल एजीसी मध्ये द एजीसी बायस डिराइव्ड फ्रॉम द डिटेक्टर डिपेंड्स ऑन सिग्नल लेवल. ओके, म्हणजे हे जे एजीसी बायस आहे कशावरून ठरवलं जातं तर सिग्नल लेवलवरती ठरवलं जातं. हायर सिग्नल लेवल असेल तर निगेटिव्ह व्होल्टेज जनरेट केलं जातं. ओके, आणि त्या निगेटिव्ह व्होल्टेजमुळे काय होतं, इट इज यूज टू कंट्रोल द डीसी बायस ऑफ आयएफ अँड आरएफ एम्प्लिफायर्स. जे आरएफ आणि आयएफ एम्प्लिफायर यूज करतोय त्याचं जे डीसी बायस व्होल्टेज आहे ते कंट्रोल केलं जातं ऑटोमॅटिक गेन कंट्रोल थ्रू. ओके, आणि त्यामुळे ऑटोमॅटिक सर्किटचा गेन कंट्रोल होतो. त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत, सिम्पल आहे, ऍडव्हान्टेजेस काय काय आहेत, सिम्पल, लो कॉस्ट, इम्प्रुव्हमेंट ओव्हर नो एजीसी. देन डिसएडव्हान्टेजेस, रिडक्शन इन गेन फॉर द रिसिव्हर विल टेक प्लेस इव्हन फॉर अ वीक सिग्नल. ओके, मग याचा एक ड्रॉबॅक आहे की जेव्हा सिग्नल वीक असेल तेव्हा हा जो सिम्पल एजीसी सर्किट यूज केला तर ऑटोमॅटिकली जो गेन आहे तो रिड्यूस होतो. ओके, इट इज यूज इन डोमेस्टिक रेडिओ रिसिव्हर्स. देन डिलेड एजीसी. आता डिलेड एजीसीचं वर्क काय, सिम्पल आहे, एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं की जो सिम्पल एजीसी आहे त्याच्यापेक्षा हा कशा टाईपने वेगळा आहे, तर एजीसी बायस केव्हा अप्लाय केलं जातं हा डिफरन्स आहे. सिम्पल एजीसीला म्हणजे नॉर्मली वीक असेल किंवा स्ट्रॉंग असेल तरीही एजीसी सर्किट आहे ते रन होत राहतं. डिलेड एजीसी मध्ये तसं नाहीये, जेव्हा सिग्नल स्ट्रेंथ पर्टिक्युलर लेवलला रीच होईल तेव्हाच डिले सर्किटला बायस व्होल्टेज अप्लाय केलं जातं आणि एजीसी सर्किट ऑन केलं जातं. ओके, we can say that AGC bias is not applied until the input signal strength reaches a predetermined level. म्हणजे amplification प्रोसेस थ्रू जी काही इनपुट सिग्नल स्ट्रेंथ आहे ते प्री डिटरमाइंड लेवलला नेली जाते आणि मग एजीसी सर्किट ऑटोमॅटिक गेन कंट्रोल सर्किट जे ऑपरेशन आहे ते परफॉर्म करेल. ओके, म्हणजे एजीसी बायस इज नॉट
दाखवली हाऊ इट कॅन वर्क. ओके, then we studied comparison between simple and delayed AGC. Then concept of pre-impasses and de-impasses. Okay, pre-impasses आणि de-impasses ह्याच्या कॉन्सेप्ट आहेत ह्या FM ट्रान्समीटर आणि FM रिसिव्हर मध्ये यूज केल्या जातात. ओके, इन FM द नॉइज हॅज अ ग्रेटर इफेक्ट ऑन द हायर मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सीज. जेव्हा मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी हाय असेल तेव्हा नॉइजचा ग्रेटर इफेक्ट होतो FM वरती, म्हणजे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन वरती. ओके, मग त्यासाठी जे काही अँप्लिट्यूड आहे सिग्नलचं ते इन्क्रीज करावं लागतं. मग अँप्लिट्यूड इन्क्रीज केलं की मॉड्युलेशन इंडेक्स जो आहे तो इन्क्रीज होतो. ओके, मग हे जे आर्टिफिशियल बुस्टिंग आहे ऑडिओ मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सीचं इन अकॉर्डन्स विथ दी प्री अरेंज्ड रिस्पॉन्स कर्व, एक रिस्पॉन्स कर्व प्री अरेंज केला जातो आणि त्याच्या अकॉर्डिंगली जी मॉड्युलेटिंग सिग्नल आहे त्याची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केली जाते, त्याचं आर्टिफिशियल बुस्टिंग केलं जातं. ह्या प्रोसेसला प्री इम्पॅसिस सर्किट म्हणतात. मग प्री इम्पॅसिस सर्किट म्हणजे काय तर हाय पास फिल्टर. मग हाय पास फिल्टर म्हणजे काय हे त्याचं सर्किट डायग्राम आहे. हाय पास फिल्टर म्हणजे इट पासेस द फ्रिक्वेन्सीज हायर दॅन दी कट ऑफ फ्रिक्वेन्सी और सेंटर फ्रिक्वेन्सी. सपोज FC 1 मेगाहर्ट्ज असेल तर हाय पास फिल्टरची सेंटर फ्रिक्वेन्सी 1 मेगाहर्ट्ज असेल तर तो 1 मेगाहर्ट्जच्या अबोव फ्रिक्वेन्सीज पास करेल आणि लो फ्रिक्वेन्सीज बिलो अटेन्युएट करेल. ओके, म्हणजेच हाय पास फिल्टरमुळे काय होईल, जे हायर फ्रिक्वेन्सी सिग्नल आहेत तेच फक्त पास होतील. ओके, मग त्यामुळं जो नॉईजचा इफेक्ट आहे हायर फ्रिक्वेन्सीजला तो रिड्यूस होईल. आणि हे जे प्री इम्पॅसिस सर्किट आहे हे AM ट्रान्समीटर सर्किटमध्ये यूज केलं जातं. मग AM ट्रान्समीटर विथ प्री इम्पॅसिस कसं सर्किट आहे ते शो केलंय डायग्राम मध्ये. First modulating signal applied to pre-impasses circuit, then FM modulator. Okay, and second input to FM modulator is from crystal oscillator. Okay, म्हणजेच बिफोर मॉड्युलेशन आपण प्री इम्पॅसिस करतो, मॉड्युलेशनच्या अगोदर. Then frequency of conversion and last power amplifier, and then this amplified signal is transmitted via transmitting antenna. Okay, then de-impasses circuit. De-impasses circuit म्हणजे काय, जे आपण आर्टिफिशियल बुस्टिंग केलं होतं हायर मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सीचं रिसिव्हर साइडला ते नलिफाय केलं जातं. या प्रोसेसला डी इम्पॅसिस सर्किट म्हणतात. डी इम्पॅसिस सर्किट इज नथिंग बट लो पास फिल्टर. ओके, लो पास फिल्टर म्हणजे इट पासेस द फ्रिक्वेन्सीज बिलो द सेंटर फ्रिक्वेन्सी. सेंटर फ्रिक्वेन्सी सपोज 1 मेगाहर्ट्ज असेल तर त्याच्या बिलो फ्रिक्वेन्सीज पास केल्या जातात, अबोव फ्रिक्वेन्सीज अटेन्युएट केल्या जातात. ओके, आणि हे जे डी इम्पॅसिस आहे ते FM डिमॉड्युलेशन परफॉर्म केल्यानंतर केलं जातं. ओके, म्हणजे जे FM रिसिव्हर आहे त्या FM रिसिव्हर मध्ये डी इम्पॅसिस हा जो ब्लॉक आहे हा ब्लॉक FM डिटेक्टर नंतर आहे. लक्षात ठेवायचे, प्री इम्पॅसिस मॉड्युलेशनच्या अगोदर होतं आणि डी इम्पॅसिस आफ्टर डिमॉड्युलेशन होतं. ओके, यावरती क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट we studied comparison between pre-impasses and de-impasses circuit. Then we studied generation of FM. Okay, there are two methods of generation of FM, direct method and indirect method. Direct method चे दोन टाइप आहेत, रिएक्टन्स मॉड्युलेटर अँड व्हॅरेक्टर डायोड. आणि इनडायरेक्ट मेथड एक टाइपचे आहे आर्मस्ट्रॉंग मेथड. याच्यावरती गेल्या वेळेस एक्झाम होती त्यामध्ये क्वेश्चन होता, आर्मस्ट्रॉंग मेथड इज विच टाइप ऑफ जनरेशन ऑफ FM. कुठल्या टाइपची मेथड आहे जनरेशन, तर इनडायरेक्ट मेथड आहे. मग डायरेक्ट आणि इनडायरेक्ट चं एक्सप्लेनेशन दिलं होतं मी. डायरेक्ट मेथड म्हणजे डायरेक्ट कॅरियरची फ्रिक्वेन्सी व्हॅरी केली जाते आणि मग त्यामुळे FM वेव्ह जनरेट होते. त्याचे दोन टाइप, रिएक्टन्स मॉड्युलेटर आणि व्हॅरेक्टर डायोड. इनडायरेक्ट मेथड मध्ये काय केलं जातं, जी कॅरियर आहे त्या कॅरियरची फेज शिफ्ट व्हॅरी केली जाते. मग फेज शिफ्ट व्हॅरी केल्यामुळे काय होतं, ऑटोमॅटिकली फ्रिक्वेन्सी व्हॅरी होते इनडायरेक्टली, म्हणून या मेथडला म्हणलं इनडायरेक्ट FM. आर्मस्ट्रॉंग मेथड ही इनडायरेक्ट FM जनरेशन मेथड आहे. ओके, त्यानंतर आपण मग 1 बाय 1 रिएक्टन्स मॉड्युलेटर, व्हॅरेक्टर डायोड मॉड्युलेटर सर्किट स्टडी केलं, as well as FM transmitter, that is nothing but Armstrong method. म्हणजे याचा ब्लॉक बाय ब्लॉक आपण फंक्शन स्टडी केले, आर्मस्ट्रॉंग मेथड कशी वर्क होते ते स्टडी केलं आणि FM जनरेशन कसं होतं. ओके, देन अगेन नेक्स्ट पॉइंट इज दॅट FM जनरेशन युझिंग IC 566. IC 566 म्हणजे व्होल्टेज कंट्रोल्ड IC आहे. 566 ही व्होल्टेज कंट्रोल्ड IC आहे. म्हणजेच FM जनरेशन आपण बाय युझिंग VCO IC 56 यूज करून करू शकतो FM जनरेशन. याच्यावरती पण MCQ येऊ शकतो.
की कुठल्या टाईपची आयसी करून आपण FM जनरेशन करू शकतो. ठीक आहे. देन वी स्टडीड FM रिसिव्हर सर्किट्स. द FM रिसिव्हर इज सेम ॲज अ AM रिसिव्हर. सेम AM रिसिव्हर प्रमाणे आहे, फक्त त्यामध्ये 4 डिफरंट पॉइंट आहेत. फर्स्ट म्हणजे जनरली FM receivers uses high operating frequencies. Then second, in the FM receiver, it is required to use limiting circuit and de-emphasis circuit. Okay, limiting circuit, amplitude limiter and de-emphasis circuit FM receiver मध्ये extra use केले. Okay, then third, totally different method of demodulation. बरोबर आहे, demodulation ची प्रोसेस टोटली डिफरंट असणार आहे, कारण AM रिसिव्हर मध्ये AM डिमॉड्युलेशन होणार आहे आणि FM रिसिव्हर मध्ये FM डिमॉड्युलेशन परफॉर्म होणार आहे. ओके, अँड लास्ट पॉइंट, डिफरंट मेथड्स ऑफ ऑब्टेनिंग एजीसी. ऑटोमॅटिक गेन कंट्रोल च्या मेथड्स ज्या आहेत त्या डिफरंट आहेत AM रिसिव्हरच्या आणि FM रिसिव्हरच्या. ओके, सेम ब्लॉक डायग्राम, फक्त अँप्लिट्यूड लिमिटर, FM डिटेक्टर आणि डीएम्पॅसिस सर्किट हे 3 ब्लॉक्स एक्स्ट्रा आहेत. बाकी वर्किंग सेम आहे. ऍज वेल ऍज ऑटोमॅटिक गेन कंट्रोल सर्किट जे आहे ते पण वेगळ्या टाईपचं आहे. ठीक आहे. देन FM डिटेक्टर सर्किट, फर्स्ट रेशो डिटेक्टर अँड PLL ऍज अ FM डिटेक्टर और FM डिमॉड्युलेटर. ओके, यावरती पण MCQ येऊ शकतो. PLL इज युज्ड ऍज डॅश डॅश. मग FM मॉड्युलेटर, FM डिमॉड्युलेटर, AM मॉड्युलेटर, AM डिमॉड्युलेटर असे ऑप्शन्स असतील. मग PLL हा कशासाठी यूज केला जातो? ऍज अ FM डिमॉड्युलेटर. ओके, then we studied the advantages, disadvantages and applications of FM. Okay, आता आपण ह्या दोन्ही मधलं कंपॅरिझन बघूया. कंपॅरिझन बिटवीन FM अँड PM, सॉरी FM अँड AM, म्हणजेच फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन अँड एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन मधलं कंपॅरिझन स्टडी करूया. फर्स्ट पॉइंट आहे ओरिजिन. ओरिजिन म्हणजे काय? एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन मेथड कधी डेव्हलप झाली आणि FM मॉड्युलेशन मेथड कधी डेव्हलप झाली. ओरिजिन ऑफ AM. AM मध्ये बघा, AM मेथड ऑफ ऑडिओ ट्रान्समिशन वॉज फर्स्ट सक्सेसफुली कॅरीड आउट इन दी मिड 1870s. आणि FM रेडिओ वॉज डेव्हलप्ड इन दी युनायटेड स्टेट्स मेनली बाय एडविन आर्मस्ट्रॉंग इन दी 1930 मध्ये FM जे आहे त्याचं ओरिजिन आहे आणि AMचं 1970 मध्ये. ओके, देन मॉड्युलेटिंग डिफरन्सेस. जी डेफिनेशन आहे AMची आणि FMची. AM मध्ये काय होतं? जी कॅरियर वेव्ह आहे त्या कॅरियर वेव्हचे अँप्लिट्यूड मॉड्युलेटिंग सिग्नलच्या अँप्लिट्यूड नुसार व्हॅरी केले जातात. आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन मध्ये काय व्हॅरी केलं जातं? कॅरियर वेव्हची फ्रिक्वेन्सी व्हॅरी केली जाते आणि मग ती व्हेरिएशन इन फ्रिक्वेन्सी ट्रान्समिट केली जाते. ओके, देन इम्पॉर्टन्स, इट इज युज्ड इन बोथ अॅनालॉग अँड डिजिटल कम्युनिकेशन अँड टेलिमेट्री. FMचं इम्पॉर्टन्स, it is used in the both analog and digital communication and telemetry. Same importance आहे. Then frequency range, AM radio ranges from 535 to 1705 kilohertz or up to 12,000 beats per second. And FM radio ranges in higher spectrum from 88 to 108 megahertz. Okay, म्हणजे AM lower frequency range ला यूज केलं जातं आणि FM high frequency range ला. Okay, then bandwidth requirements, twice the highest modulating frequency म्हणजे 2FM ही AM ची बँडविड्थ आहे आणि FM ची बँडविड्थ काय असणार आहे? twice the sum of modulating signal frequency and the frequency deviation, म्हणजे twice FM plus frequency deviation delta. Okay, and it depends upon the modulation index. Modulation index वरती bandwidth depend आहे. Okay, then complexity. AM transmitters and receivers are simple, but synchronization is needed in case of single sideband suppressed carrier or AM carrier. Okay, म्हणजे synchronization needed आहे, but transmitter and receiver simple आहे. मग FM मध्ये जे ट्रान्समीटर रिसिव्हर्स आहेत ते कॉम्प्लेक्स आहेत. ओके, then noise, last parameter is noise. AM is more sustainable for noise because noise affects amplitude, which is where information is stored in the AM signal. Noise हा amplitude मध्ये जास्त प्रमाणात ऍड होतो आणि आपण amplitude variations मध्ये असतो, त्यामुळे AM हा noisy modulation type आहे. Okay, FM is less susceptible to noise because
information in an FM signal is transmitted through varying the frequency and not the amplitude. FM हा लेस नॉइझी आहे कारण यामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती व्हेरिएशन इन फ्रिक्वेन्सी मध्ये ट्रान्समिट केली जाते. ओके, दीज आर दी कंपॅरिझन बिटवीन AM अँड FM. ओके, लास्टला मग बघूयात आपण FM आणि PM. PM इज नथिंग बट फेज मॉड्युलेशन. या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे? फर्स्ट डेफिनेशन सांगायची आहे. Frequency of the carrier is varied in accordance with the modulating signal. And in phase modulation, phase of the carrier is varied in accordance with the modulating signal. Okay. Then second point सांगितलं मी आता. First point, the maximum frequency deviation depends upon the amplitude of modulating signal. जे maximum frequency deviation आहे ते modulating signalच्या amplitude वरती डिपेंड असेल. Phase modulation मध्ये the maximum phase deviation depends upon the amplitude of modulating signal. जे phase deviation आहे ते modulating signalच्या amplitude वरती डिपेंड असेल. ओके, आणि थर्ड पॉइंट आहे modulation index. Modulation index is increased as modulation frequency is reduced and vice versa. आणि PM मध्ये modulation index remains same if modulating signal frequency is changed. Okay, these are the comparison points of AM, FM and PM. ओके, इथे आपला हा थर्ड युनिट संपतो, ट्रान्समिटर्स अँड रिसिव्हर्स. ओके, यावरती काही MCQs काढलेत मी, ते आपण डिस्कस करूया. ओके, फर्स्ट MCQ बघा, जो की 4 नंबर दिलाय त्याला मी. एम्प्लिट्यूड लिमिटर इन FM रिसिव्हर्स आर युज्ड टू. ओके, हा MCQ बघा. एम्प्लिट्यूड लिमिटर इन FM रिसिव्हर्स आर युज्ड टू. FM रिसिव्हर बघितला, त्यामध्ये आपण एम्प्लिट्यूड लिमिटर सर्किट यूज केलंय. मग ते कशासाठी यूज केलंय? रिमूव्ह एम्प्लिट्यूड व्हेरिएशन ड्यू टू नॉइज, फिल्टरेशन, डिमॉड्युलेशन की एम्प्लिफिकेशन. यातला आन्सर काय येते? फर्स्ट पॉइंट येते, रिमूव्ह एम्प्लिट्यूड व्हेरिएशन्स ड्यू टू नॉइज. ओके, म्हणजे FM रिसिव्हर मध्ये आपण एम्प्लिट्यूड लिमिटर, आता एम्प्लिट्यूड लिमिटरचं वर्क काय असेल की प्री डिटरमाइंड लेवल सेट केलेली असेल एम्प्लिट्यूडची. त्या प्री डिटरमाइंड लेवलच्या अबोव एम्प्लिट्यूड लिमिट केलं जाईल, म्हणजेच अटेन्युएट केलं जाईल, काढून टाकलं जाईल आणि त्याच्या बिलो पास केलं जाईल. सपोज 5 व्होल्ट आपण सेट केलं तर 5 व्होल्टच्या अबोव जे एम्प्लिट्यूड असेल ते लिमिट केलं जाईल आणि त्याच्या बिलो एम्प्लिट्यूड पास केलं जाईल. हे कशासाठी केलं जातं की एम्प्लिट्यूड व्हॅरी होऊ शकतं, त्यामध्ये जर नॉइज ऍड झाला. आपण FM स्टडी करतोय, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, यामध्ये एम्प्लिट्यूड आपण कॉन्स्टंट ठेवतोय, बट ड्यू टू नॉइज मुळे काय होतं, एम्प्लिट्यूड व्हॅरी होतं. ओके, त्यामुळे जी ओरिजिनल एम्प्लिट्यूड आहे, सपोज 5 व्होल्ट असेल, ते 5 व्होल्ट ठेवायचं असेल तर एम्प्लिट्यूड लिमिटेड सर्किट यूज केलं जातं आणि त्यामुळे अबोव 5 व्होल्ट जो आहे तो नॉइजच असणार आहे, मग तो रिमूव्ह केला जातो विथ द हेल्प ऑफ एम्प्लिट्यूड लिमिटर सर्किट. ओके, देन pre-impasse, second question बघा, 5th question. Pre-impasse is done before modulation, before transmission, before detection at receiver, after detection at receiver. आता pre-impasse कुठं होतं? FM मध्ये, बरोबर. pre-impasse FM ट्रान्समीटर मध्ये होतं, म्हणजे हे दोन जे ऑप्शन आहेत ते तर जातील. मग आपल्याला 2 ऑप्शन राहतात, बिफोर मॉड्युलेशन आणि बिफोर ट्रान्समिशन. तर pre-impasse हे मॉड्युलेशनच्या अगोदर होतं, बिफोर मॉड्युलेशन, आणि डी-इम्पॅसिस आफ्टर डिमॉड्युलेशन होत. ओके, लक्षात ठेवायचं, pre-impasse इज डन इन बिफोर मॉड्युलेशन, हे आन्सर येईल. ठीक आहे. देन नेक्स्ट, आर्मस्ट्रॉंग मेथड इज युज्ड टू जनरेट दी जनरेशन ऑफ. आर्मस्ट्रॉंग मेथड कशासाठी यूज केली जाते? ही डायरेक्ट मेथड आहे, इनडायरेक्ट मेथड आहे की सिंगल साइड बँड सप्रेस्ड कॅरियर, डबल साइड बँड सप्रेस्ड कॅरियर. यामध्ये हे लास्टचे 2 पॉइंट आहेत, ह्याचा तर काही संबंधच नाहीये. ओके, आर्मस्ट्रॉंग मेथड कशासाठी यूज केली जाते? डायरेक्ट मेथड आहे की इनडायरेक्ट मेथड आहे जनरेशनची? डायरेक्ट मेथडचे 2 टाइप आहेत, रिएक्टन्स मॉड्युलेटर आणि व्हॅरेक्टर डायोड. मग ही जी मेथड आहे ती इनडायरेक्ट मेथड जनरेशन ऑफ FM आहे. ठीक आहे. नेक्स्ट 7th बघा, फेज लॉक्ड लूप कॅन बी युज्ड ॲज FM डिमॉड्युलेटर, AM डिमॉड्युलेटर, FM रिसिव्हर, AM रिसिव्हर. काय येईल यामधला? PLL used as a
फर्स्ट ऑप्शन FM demodulator. FM demodulator. Phase locked loop is used as a FM demodulator. Okay. Then next question. In AM receiver, the oscillator frequency is always. Okay. AM receiver मध्ये जी oscillator frequency आहे ती lower than signal frequency असते. Okay. Lower than signal frequency. Then ninth question. Super heterodyne principle refers to. Okay. सुपर हेटेरोडाइन प्रिन्सिपल रेफर्स टू. आता सुपर हेटेरोडाइन प्रिन्सिपल मध्ये काय केलं जातं की जी इनकमिंग सिग्नल फ्रिक्वेन्सी आहे FC आणि कॅरियर फ्रिक्वेन्सी या दोन्ही मिक्स केल्या जातात, म्हणजे त्या दोन्हींचं ऍडिशन केली जाते किंवा सबस्ट्रॅक्शन केलं जातो आणि इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी जनरेट केली जाते. ओके. मग सुपर हेटेरोडाइन प्रिन्सिपल रेफर्स टू यामधला कुठला पॉइंट येईल? युझिंग अ लार्ज नंबर ऑफ एम्प्लिफायर स्टेजेस, युझिंग अ पुश पुल सर्किट, ऑब्टेनिंग लोअर फिक्स्ड इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी अँड रिमूव्हल ऑफ नॉइज ऑटोमॅटिकली. यातला कुठला पॉइंट येईल? ओके, हा पॉइंट येईल. ऑब्टेनिंग लोअर फिक्स्ड इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण काय करतोय FC मायनस F0 किंवा FC प्लस F0 करतोय आणि इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी जनरेट करतोय. ओके, दिस इज नथिंग बट सुपर हेटेरोडाइन प्रिन्सिपल. ओके, देन नेक्स्ट. If a radio receiver amplifies all the signals frequencies equally well, it is said to have high. म्हणजे जे रिसिव्हर्स आहेत त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सेन्सिटिव्हिटी, सिलेक्टिव्हिटी, डिस्टॉर्शन, फिडिलिटी ह्याचे डेफिनेशन्स आहेत. या मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवते, जे की सिलेबसला नाही आहेत बट यावरती MCQ विचारला जाऊ शकतो की जे रेडिओ रिसिव्हर्स आहेत त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सेन्सिटिव्हिटी, सिलेक्टिव्हिटी, डिस्टॉर्शन आणि फिडिलिटी. यामध्ये जर रिसिव्हर amplifies all the signal frequency equally well, जर तो रिसिव्हर ऑल सिग्नल फ्रिक्वेन्सी इक्वली वेल एम्प्लिफाय करत असेल तर तो जो सिग्नल आहे किंवा तो जो रिसिव्हर आहे त्याची हाय फिडिलिटी आहे असं म्हटलं जातं. ही आहे फिडिलिटी प्रॉपर्टी. ओके, याच्या डेफिनेशन्स पाठवते मी तुम्हाला. सेन्सिटिव्हिटी, सिलेक्टिव्हिटी, डिस्टॉर्शन, ओके, अँड फिडिलिटी. तर याचा आन्सर येते फिडिलिटी, हाय फिडिलिटी. देन 11th MCQ. The diode detector in an AM radio receiver is usually found. Okay. आता जो डायोड डिटेक्टर आहे AM रेडिओ रिसिव्हर मधला म्हणजे डायोड, तो कुठला कधी असतो? डायोड डिटेक्टर कधी यूज केला जातो AM रिसिव्हर मध्ये? बिफोर द RF स्टेज, आफ्टर द RF स्टेज, आफ्टर सेव्हरल स्टेजेस ऑफ एम्प्लिफिकेशन, आफ्टर द लास्ट RF स्टेज. काय येईल याचा आन्सर? डायोड डिटेक्टर म्हणजे डिटेक्टर सर्किट कधी यूज केलं जातं? ह्याचा आन्सर येईल आफ्टर द सेव्हरल स्टेजेस ऑफ एम्प्लिफिकेशन. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन या युनिट मधला नाही या. Hmm. 18th MCQ. The term delayed AGC implies applications of AGC. जे की मी तुम्हाला डिलेड AGC सांगताना सांगितलं होतं. डिलेड AGC मध्ये काय होतं की सिग्नल स्ट्रेंथ प्री डिटरमाइंड लेवलला येईपर्यंत ऑटोमॅटिक गेन कंट्रोल सर्किट वर्क होत नाही. ओके, मग याचं आन्सर काय येईल? डिलेड AGC implies applications of AGC आफ्टर हे सेकंड आन्सर येईल. ओनली when signal strength has increased beyond a specified level. जेव्हा सिग्नल स्ट्रेंथ स्पेसिफाईड लेवलला रीच होईल तेव्हाच AGC सर्किट वर्क होईल. ठीक आहे, सेकंड ऑप्शन येईल. त्यानंतर 19th MCQ. विथ हाय लेवल AM. हाय लेवल AM मध्ये काय यूज केलं जातं? ऑल RF एम्प्लिफायर्स कॅन बी नॉन लिनियर. मिनिमम मॉड्युलेशन पॉवर इज रिक्वायर्ड. मिनिमम RF पॉवर इज रिक्वायर्ड. ऑल अप अबोव्ह. यापैकी ऑप्शन येईल. लो लेवल मध्ये लिनियर एम्प्लिफायर्स यूज केले जातात आणि हाय लेवल AM मध्ये नॉन लिनियर एम्प्लिफायर्स म्हणजे क्लास C एम्प्लिफायर यूज केलं जातं. ठीक आहे, म्हणजे याचा ऑप्शन A येतो. ठीक आहे, फर्स्ट ऑप्शन. देन अ डायरेक्ट FM मॉड्युलेटर. अ डायरेक्ट FM मॉड्युलेटर varies the frequency of the carrier oscillator, integrates the modulating signal, both A and B, none of these. जे आन्सर येईल डायरेक्ट FM मॉड्युलेटर मध्ये काय होतं? व्हॅरीज द फ्रिक्वेन्सी ऑफ द कॅरियर ऑसिलेटर. कॅरियर ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी व्हॅरी केली जाते.
ओके, आणि इनडायरेक्ट मध्ये फेज व्हॅरी केला जातो. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन येईल. त्यानंतर 21 MCQ. What types of receiver converts all incoming frequency into lower frequency for better selectivity and sensitivity? कुठल्या रिसिव्हर मध्ये जे रिसिव्ड सिग्नल आहे इनकमिंग सिग्नल फ्रिक्वेन्सी आणि याचं कन्व्हर्जन लोअर फ्रिक्वेन्सी मध्ये केलं जातं सिलेक्टिव्हिटी आणि सेन्सिटिव्हिटी बेटर भेटण्यासाठी. ओके, म्हणजे इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी जनरेट केली जाते. म्हणजे कुठल्या रिसिव्हर मध्ये केली जाते? सुपर हेटेरोडाईन रिसिव्हर मध्ये. बरोबर, सुपर हेटेरोडाईन रिसिव्हर मध्ये काय केलं जातं? इनकमिंग सिग्नल आणि लोकल ऑसिलेटर करून येणारा जो सिग्नल आहे या दोन्ही पासून इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी जनरेट केली जाते. ठीक आहे, त्याचं मिनिंग तेच आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द फंक्शन ऑफ RF मिक्स? RF मिक्स फंक्शन काय असते? ऍडिशन ऑफ टू सिग्नल, मल्टिप्लिकेशन ऑफ टू सिग्नल, सबस्ट्रॅक्शन ऑफ टू सिग्नल की टू रिड्यूस दी अमाऊंट ऑफ नॉइज. तर काय होतं? RF मिक्सर मध्ये दोन सिग्नल्स काय होतात? त्यांची ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन होते. ऍडिशन ऑफ टू सिग्नल्स, सॉरी, मिक्सर मध्ये सेकंड ऑप्शन येतो याचा, मल्टिप्लिकेशन ऑफ टू सिग्नल्स. आन्सर काय येईल? मल्टिप्लिकेशन ऑफ टू सिग्नल्स. दोन सिग्नल कुठले? इनकमिंग सिग्नल आणि जो लोकल ऑसिलेटर कडून येणारा सिग्नल आहे तो. ठीक आहे, we will stop here. We will take attendance. Roll number 1. Roll number 1. Roll number 1. 2. Present.